नमस्कार. आज आपण बनवणार आहोत पोहा चिकन भुजिंग. त्यासाठी मी चिकन घेतलंय पाव किलो, बोनलेस घेतलंय, पोहे घेतलेत वाटीभर, लाल तिखट घेतलंय, मीठ, हळद, धनापूड 1 चमचा घेतली आणि जिरापूड अर्धा चमचा घेतली आणि बटाट्याचे काप करून घेतलेत असे आडवे. आणि मसाला जो आपण तयार करणार आहे त्यासाठी खोबरं घेतलंय मी थोडं, 4 मिरच्या घेतल्या, लसूण घेतलंय, 1-1.5 इंच आलं घेतलंय, दालचिनी घेतलीये, 2 वेलच्या घेतल्या आणि 8-10 मिरे घेतले. सगळ्यात आधी आपण चिकन मॅरिनेट करून घेऊया. लाल तिखट घालते मी 1 चमचा, मीठ घालते चवीनुसार, हळद घालते, धनापूड घालते 1 चमचा आणि जिरापूड घालते अर्धा चमचा. व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि आपण 15 मिनिटं 20 मिनिटं आपण चिकन तसंच ठेवू. चिकन व्यवस्थित मिक्स करून घेतले मी. त्यातच बटाटे घालते आणि बटाटेही छान मिक्स करून घ्यायचे ह्यातच. बटाटे आणि चिकन छान मॅरिनेट झालंय. चिकन आपलं मॅरिनेट होतंय तोपर्यंत आपण मिक्सरमध्ये हे सगळं वाटून घेऊ. जाडसर वाटायचंय. खोबरं, वेलची, दालचिनी, मिरे, आलं लसूण आणि हिरवी मिरची वाटण केलंय आपण. चिकन आपलं छान मॅरिनेट झालंय. अशा प्रकारच्या मी बार्बिक्यूच्या ज्या सळई असतात त्या घेतल्याय. आता आपण बटाटा आणि चिकन याला लावून घेणार आहोत. अशा पद्धतीने 1 बटाटा टाकते आणि 1 क्यूब चिकनचा टाकते मी. अशा पद्धतीने टाकायचं आहे. बघू शकता अशा पद्धतीने मी चिकन आणि बटाटा बार्बिक्यूच्या शिगेला लावून घेतले. गॅसवर अशा पद्धतीची जाळी ठेवली आहे मी. गॅस चालू केलाय आणि अशा पद्धतीने मी आपले चिकन आणि बटाटा जे मी लावले ते भाजून घ्यायचे आपल्याला सगळ्या बाजूनी. सतत उलटसुलट करत राहायचे म्हणजे आपलं चिकन आणि बटाटा काहीही जळणार नाही. थोडंसं ब्रशने मी ऑइल लावून घेते. म्हणजे ते छान भाजले जातील. दुसऱ्याही बाजूने तेल लावते. बघू शकता आपलं चिकन आणि बटाटे छान भाजले जात आहेत. पोहा चिकन भुजिंग हा वसई विरारचा अगदी फेमस पदार्थ आहे. आणि भुजिंग म्हणजे चिकन भाजून आणि बटाटा भाजून असेल म्हणून त्याचं नाव कदाचित भुजिंग पडलं असेल. बंद करूया आता आपण गॅस. कढई ठेवून घेतली मी. गॅस चालू करते. कढई तापते आपली तोपर्यंत मी 1 कांदा कापून घेते मोठा. कढई आपली तापली आहे. तेल घालते मी. तेल जरा जास्त घालायचंय. 4 चमचे अंदाजे असेल. कांदा घालते आता. बाकीचे इन्ग्रेडियंट जेव्हा दाखवले मी आधी तेव्हा कांदा दाखवला नाही कारण मी कांदा वेळेवर कापलाय कारण तो काळा होतो. कांदा पण छान गुलाबी परतून घेऊ.
यातच मी चवीनुसार मीठ घालते. आपण चिकनला मीठ लावलंय त्यानुसार टाकायचंय मीठ. कांदा आपला छान गुलाबी झालाय. यात आपण मिक्सरला जो मसाला बारीक केला होता, हिरवी मिरची, खोबरं, दालचिनी, मिरे, आलं लसूण तो टाकते. परतून घेऊ याला पण आपण छान. शक्यतो भुजिंग बनवताना जरा मोठी कढई वापरा, म्हणजे तुम्हाला जे आपण पदार्थ यात टाकणार आहे ते हलवायला इझी होईल. अतिशय छान सुगंध आलाय मिरे, दालचिनीचा आणि वेलचीचा. आता यात आपण चिकन आणि बटाटे जे आपण भाजले ते टाकणार आहोत. व्यवस्थित मिक्स करून घेऊ सगळं. मिक्सरच्या भांड्यात किंचित पाणी घेतलंय मी आणि ते टाकते यात, अगदी थोडं. पुन्हा सगळं मिक्स करून आपण आता याला वाफ देऊया. झाकण ठेवूया. झाकण ठेवते मी आणि वाफू देऊया. कारण आपला बटाटा आणि चिकन कदाचित कच्चं असेल, कारण ते पूर्ण गॅसवर भाजलं जात नाही, कच्चं राहू शकतं. तर आपण वाफ देऊन ते शिजवून घेऊया व्यवस्थित. उघडून बघूया आपण. बघू शकता आपला बटाटा आणि चिकन दोन्ही छान शिजलेत. आता आपण यात पोहे घालूया. पोहे पातळ असतील तर उत्तम, नसतील तर वापरू शकतात कुठलेही. मिक्स करून घेऊ व्यवस्थित. आणि पुन्हा आपण एक वाफ देऊ, म्हणजे ते छान सॉफ्ट होतील. कोथिंबीर घालते थोडी मी. मिक्स करून घेऊया पुन्हा एकदा. बघू शकता आपलं पोहा चिकन भुजिंग तयार आहे. सर्व करून घेतले मी आपलं पोहा चिकन भुजिंग. नक्की रेसिपी ट्राय करून बघा आणि आवडल्यास रोशनीज रेसिपीजला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा. थँक्यू.